चांगली सुरुवात केली फलंदाज रोहिदास ना. पहिले षटक गोलंदाज राजूचा आपल्याला पाहायला मिळतं. बंटी स्पोर्ट्स विरुद्ध अतकोली अशी ही मॅच. मध्ये विकेटना चेंडू भरपूर चांगला आहे. अपील देखील पाहायला भेटली. थोडीशी अंपायर सहमत नाहीयेत. यतीश आता स्वतः अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. ते एक चांगले आयोजक देखील ते आहेत. त्यांच्या सोबत ऑफिशियल अंपायर गोकुल पाटील. संघाची धावसंख्या 4. द विकेटना चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्की झाला. लिडिंग एज आहे. इष्टांच्या मागे चूक होणार नाही. पहिला धक्का लागत असताना अतकोली संघाला खेळाडू बाद. न्यू बॅटर अविनाश. पहिला धक्का लागत असताना अतकोली संघाला. सरस्वती चषक अंतर्मान आपण एन्जॉय करतो. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल सुपर 4 मध्ये संघ श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा आपल्याला पाहायला भेटला. विजय सुरेश पारधीचा तो संघ बंटी स्पोर्ट्स नक्कीचा मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंतर्मान हुकण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क नाही. या कॉलिंग चुकीची होती. डायरेक्ट हिट केला. कदाचित रनआउटची विकेट इकडे येऊ शकली असती. मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला फिल्डरना. तोपर्यंत मिळते एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण 5 धावा आहेत. षटकादरम्यानचं पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज राजूचं 4 ओव्हरची ही देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. क्लायमेट भरपूर चांगला असते या मैदानावरती. विकेट ना चांगला चेंडू बे गती कमी केली. ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. याला डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आता मात्र होत असताना विकेटनं जास्त गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाही. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू आहे. चेंडू शॉर्ट स्क्वेअर मध्ये फील्ड होतो. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. पहिल्या षटकाचा मात्र खेळ झाला कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद. धावा स्कोर बोर्डवरती 6. दोन धावेची पेनल्टी असणार या दरम्यान बंटी स्पोर्ट्सला. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा खास करून नियम आहे. ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे म्हणजे 2 धावा आपण ॲड करूया. संघाची धावसंख्या आता 8 असेल. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिचे फटका हवेत खेळत मिस्तामिंग शॉट. फिल्डर दूरवर आले. जेलची संधी तर नाही. मात्र चेंडू उचलून फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न वेगानं गेला. आणि या 3 धावा इथनं कंप्लीट करत असताना 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला 11 वरती पाहायला मिळेल. षटक दुसरा गोलंदाज सुजित. गोलंदाजी मागवरती. चांगली स्पर्धा आणि चांगला टेलिकास्ट देखील तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे.
4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये विकेटना स्विच हिट खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाहीया. चांगला चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर चेंडू दरम्यान आपल्याला बाहेर पाहायला भेटला. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि की सुजितचा तो यशस्वी होत असताना चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. शपथ झाले भरपूर चेंडू मात्र भरपूर वेगानं चालला लॉंग लेगला. तिथं फिल्डर उपस्थित नाहीये. चेंडू मात्र जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. पुढील चेंडू. भरपूर शपा झाले. गती कमी केली दरम्यान गोलंदाजानं. ऑफस्टिकवरती जाणे के दरम्यान शपा झाले होते फलंदाज. मिड विकेटला फटका खेळायचा होता. चेंडूने बाटच्या संपर्काला नाही या. इथनं धाव मिळाल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 आपल्याला धावा पाहायला मिळतात. चंद्रकांत थर्ड ओव्हर मध्ये व पिछे फटका देखील दमदार आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन लाईनच्या बाहेर येतोय. हा षटकार. बावेसाठी पारितोषिक शाखा प्रमुखांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार मारल्यास 251 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. डीजे त्या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. एकूण धावा 25. चांगला चेंडू फुलर लेनचा. वाईट दरम्यान बघतो आपण यॉर्कर असेल किंवा फुलर लेनचा असेल असे काही चेंडू आपल्याला भरपूर आता मात्र पाहायला मिळतात. इथं एकदा मिळते एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 26 इन अ बोट.
अकुटपाचा आहे टॉप एज. चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने भरपूर वेगानं चालला. थर्ड मॅनला फिल्डर होते मात्र चेंडू त्याला देखील बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील नशिबाच्या धावा 4. या दरम्यानचा हा फटका हवे ते समोर तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावीत नाही मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा दरम्यान ऑफसाईडला हा फटका. तिकडे नक्कीच फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावा आहेत ना 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. तर मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. 30 धावा स्कोर बरोबरती आहेत. षटका दरम्यानचा तिसरा मार्गस्थ असताना एस स्पोर्ट्स आतकोलीचे कॅप्टन आणि मीनाक्षी कानलीचे कॅप्टन आपल्याला देखील संपर्क साधायचा लगेचच टॉस बॉक्स मध्ये. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 वरती. चेंडूने बॅटचा संपर्क लीडिंग एज लागते. इष्टांच्या मागे आहेत यष्टिरक्षक. विकेटचे पतन खेळाडू बाद. संघाची धावसंख्या ऐकून स्कोर बरोबरती 34 आहेत मित्रा. 34. मारुती शेलार जे शाखा प्रमुख आहेत अतकुलीच्या यांच्याकडनं पारितोषिक असणारे बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार मारल्यास 251 रुपयाचा पारितोषिक असणारे. ज्ञानेश्वर सर यांचं देखील शुभागमन झालंय. बंटी स्पोर्ट्स आपण मॅचला सुरुवात करायची. गोकुळ पाटील सर तुम्हाला विनंती थोडं आपण सहकार्य करा. अंतिम षटक या दरम्यानचा नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. बी मारे आणि धावा देखील इथं चांगला मिळतील. बरोबरती आता चेंडू चांगला कमबॅक लगेचच करत असताना गोलंदाज देखील संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 आकड्यावरती धाव पलक. 40 धावा स्कोर बोर्डवरती. षटका दरम्यानचा
मार्गस्थ असताना चौथं षटक आहे आकाशचं अंतिम षटक. हा देखील चेंडू चांगला स्विंग आणि मिस. चांगली गोलंदाजी, हातावरती नियंत्रण भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतं आणि अशी गोलंदाजी नक्कीच सातत्याने आपल्याला आता मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतात. अलीकडचं नक्कीच आपण क्रिकेट जर विचार केला तर स्लोवर वन, फुलर लेंथ, व्हाईट यॉर्कर असे काही चेंडू. पुन्हा फ्लॅट येण्याचा प्रयत्न ऑनसाईडला खेळायचा चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क नाही. आउटफील्ड मात्र फास्ट आहे. खालीच्या मैदानावरती आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री यांच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौका. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 44. या दरम्यानचा हा फटका हवेत खेळलेत. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. कॉलिंग दोघांमध्ये नाही मात्र झेल पकडला गेला. कॉलिंग तर अजिबात नव्हती, झेल पकडलाय. ही जाच नक्कीच या दरम्यान चांगली बाब आहे टीम बंटी स्पोर्ट्स साठी. खेळाडू बाद. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. स्विच हिट खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क नाही कारण का चेंडू भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. यतीश शेलार नक्कीच त्याचे आयोजक देखील त्या स्पर्धेचे, ते आता प्रमुख अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा फ्लॅट देण्याचा प्रयत्न, टर्न करायचा होता. हा फटका आउटफील्ड पुन्हा एकदा फास्ट आहे. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. ओव्हरच्या खेळी संघाचे धावसंख्या 48. 49चा टार्गेट. आपण लगेच जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नक्की तिथे टॉस करूया. आमचे मित्र समालोचक मित्र संदीप असतील टॉस बॉक्स मध्ये, दोन्ही टीमच्या कॅप्टन, आणि आमचे प्रमुख मान्यवर असतील टॉस बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. सन्मान्य ज्ञानेश्वर शिल्लरांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये करू टॉस. हॅलो, तर थँक्यू सो मच. तर आपण आहोत ज्याच्या नावाने मात्र हे टॉस बॉक्स बनवले गेले. स्वर्गवासी नारायण बाबाजी शेलार यांच्या नावाने मात्र हे टॉस बॉक्स बनवले चालले. मग नक्कीच पुढची मॅच आपल्याला भेटीला येईल. एका बाजूला असेल ए स्पोर्ट्स आतकोली आणि त्यांच्या समोर असेल मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली हा संघ असेल. तर कसं मान्यवरांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. ए स्पोर्ट्स आतकोली टीमचे कॅप्टन मात्र आपला कॉल देतील. कटाचा कॉल आहे. आता नाणेफेक पुन्हा करायची आहे. पुरुष एकदा नाणेफेकीचा कॉल करतील मात्र ए स्पोर्ट्स आतकोली टीमचे कॅप्टन.
किच काटाचा कॉल होता मात्र येतोय छापा. तर नक्कीच मान्यवर विनंती असं आपल्याला व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ते मॅच देखील सुरू आहे. मात्र मी जास्त वेळ घेणार नाही. नाणेफेक जिंकली आहे. मान्यवर विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर मीनाक्षी स्पोर्ट्स कांदे टीमने नाणेफेक जिंकले. 4 ओव्हरचे मॅच असेल. काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण. की क्षेत्ररक्षण करणार आहात या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या खेळाडूंकडे मात्र काय एक्सेप्ट करेल. एफसे काय नाही, चांगली कामगिरी करतील, 100% देण्याचा प्रयत्न करतील. तर नक्कीच मात्र आपल्या टीममध्ये मयूर जाधव सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडनं काय अपेक्षा असेल. अपेक्षा खूप आहेत, त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवा. नक्कीच नाणेफेक जिंकलीत. मात्र आपण जर टॉस कॉल केला होता, टॉस मात्र हारलेत, जर नाणेफेक जिंकली असेल तर काय डिसिजन असतं. बॅटिंगच घेतली असते. नक्कीच बॅटिंग घेतली असती. तर नक्कीच आपल्याला बॅटिंग देखील आली आणि बॅटिंग करत असताना दुपारच्या सत्रामध्ये मीनाक्षी स्पोर्ट्स संघासमोर किती धावांचं टार्गेट ठेवण्याचं लक्ष असेल. 40 ते 50. म्हणजे 40 ते 50 धावांवर लक्ष असेल. आणि कोणत्या खेळाडूंकडं जास्त अपेक्षा असतील. प्रमोद आहे, निलेश आहे, मी स्वतः आहे, मी कल्पेश आहे. नक्कीच प्रमोद आणि प्रमोद एक जुना जाणता खेळाडू आहे संघाचा, त्याच्याकडनं चांगल्या अपेक्षा असतील. तर नक्कीच आयोजनाबद्दल काय म्हणशील, कारण आपली दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच आहे. आयोजन तर खूप चांगलं केलं आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद आहे टीम. तर नक्कीच पुणे शहर मी ओमकारला देखील हाच प्रश्न विचारेन. आयोजनाबद्दल नक्कीच काय म्हणशील, कारण एक ह्या PTC मधील कमी टुर्नामेंट झाला आणि त्या अनुषंगाने ही टुर्नामेंट भरवली गेली. आयोजन नियोजन खूप छान आहे, आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच टॉस जिंकलाय मीनाक्षी स्पोर्ट्स कांदे टीमच्या कॅप्टनने. आणि आयोजकाच्या माध्यमातून आणि आमचा कॉमेंट पाहण्याकडे दोन्ही संघांना नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली won the toss and elected to bowl first. Over to the commentary box. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू दरम्यान फुलर लेन्सचा होता आणि इथनं धावा मिळणार नाही. टार्गेट या मॅच मध्ये 50चा आहे. 49 पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या होत्या. 50चं टार्गेट आहे. सामना जिंकण्यासाठी बंटी स्पोर्ट्सला. नेक्स्ट बॉल फुल टॉस. फटका देखील तेवढाच चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बिग हिट सिक्सर.
घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागे बघा रस्त्यावरती गाड्या आपल्याला पार करायच्या नाहीयेत. पुन्हा एकदा भीमार आहे. अंपायरचा इशारा नो बॉल चालला. चेंडू मात्र स्क्वेअर मध्ये चाललाय. तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ओव्हर थ्रो बॅकअप साठी खेळाडू होते तोपर्यंत मिळतील 2 2+1 एकूण मिळतील 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. दरम्यानचा चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. अनरायचा फटका होता. पुन्हा त्या दरम्यान गोलंदाजाने केली चूक. डायरेक्ट हिटची गरज होती. तो डायरेक्ट हिट झाला देखील फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना या दरम्यान दुसरा धक्का लागत असताना माफ करा खेळाडू बाद. दोन बीमर आता मात्र टाकून झालेले आहेत. गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. गोलंदाज आता मात्र बाद होईल या मॅच साठी. डीजे दरम्यानचा नक्कीच नवीन फ्रेश गोलंदाज आता मात्र असणार आहे. कारण का दोन बीमर गोलंदाजांना हाताळले आणि त्याला बाद केलं गेलं अंपायरच्या माध्यमातून लगेचच. या षटकामध्ये गोलंदाज तो षटक कंटिन्यू करणार आहे. तेजस टर्न केला हा शॉट सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर दोघ जण उपस्थित आहेत. कॉलिंग नव्हती मात्र फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना अजून मिळतील.
2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतो. विजयासाठी एकूण 50 टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. 15 मित्रा. चांगला आदरमान हा देखील फटका आहे. ग्राउंड शॉट चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 49 बनवले होते. 50 टार्गेट आहे आणि त्या अनुषंगाने ही मॅच आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळेल. सरस्वती चषक आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट. आदरमानचा चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून. आल्या डॉट बॉल. 16 धावा स्कोर बरोबरती आहेत. आक्रमण करावं लागेल. काही मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर. बंटी स्पोर्ट्सला. बंटी स्पोर्ट्स एक चांगला संघ आहे. अनसाईडला खेळायचं होतं. अपील पुन्हा एकदा अंपायरच्या माध्यमातून मात्र इशारा आला आहे षटक संपल्याचा. एकूण षटक संपले 2 ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 वरती. धावफलक आता मात्र थांबत असताना टार्गेट या मॅच मध्ये 50 आहे. चला वेळ थोडासा आपण कमी घ्या कारण का आज देखील भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फास्ट. यस दिस आहे. थर्ड ओव्हरला सुरुवात होती आणि चांगला चेंडू आहे. तिसरा षटकातील पहिला चेंडू दरम्यान आलाय. डॉट चेंडू जेवढे खेळले जातील तेवढा दबाव प्रेशर आता मात्र बंटी स्पोर्ट्स या टीमवरती येणार आहे. 50 टार्गेट 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचे. या अनुषंगाने प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं असणार आहे. चांगला शॉट आहे. तिकडे फिल्डिंग देखील दरम्यान चांगली होती. धाव फक्त एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 वरती. धावफल आहे का विजयासाठी एकूण बनवायच्या त्या मॅच मध्ये बघतो आपण 50 टार्गेट म्हणजे अजूनही या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 33. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असणार या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. राऊंड विकेट ना आदरमानचा फटका तेवढा चांगला नव्हता. मात्र थर्ड मॅन मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावा इथनं 2 मिळणार आहेत. सिंगल डबलला काम जमणार नाही. इथनं मोठे फटके खेळावे लागतील बंटी स्पोर्ट्स टीमला. ज्या अनुषंगानं पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं अतकोली स्पोर्ट्स अतकोली टीमचा खेळ भरपूर सुंदर आणि दमदार राहिला. नक्कीच आता मात्र या सेकंड इनिंग मध्ये तसाच काय खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. लेफ्ट आर्म गोलंदाज विकेट ना षटक दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅनच्या खाली मात्र कोणी बसायचं नाही. नक्कीच या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. सहकार्य करा. नेक्स्ट बॉल पूल करायचा होता. आपण पूलचा फटका आहे डीप मध्ये. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या शुभम शेलार आम्हाला सांगत असताना धावा 20-30 अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये.
दरम्यानचा चांगला चेंडू होता, मात्र फिल्डर बघा थर्डमॅन मध्ये तैनात केला गेलाय. एक चांगली दरम्यान रणनीती आपल्याला पाहायला मिळते. धाव अशी दरम्यान धाव तर नाहीये, विकेट येते. अंपायर गोकुल पाटील आम्हाला सांगत असताना फलंदाज बाधित. यस दिजे थोडीशी घाई करा प्लीज. डाव्या स्टिक वरती चेंडू आहे आणि फलंदाज अंपायर वाईट बॉल आहे. आणि फलंदाज बाद आहेत. अंपायर खेळाडू हिट विकेट झालाय. ओके ओके, थँक्यू सर. डीजे बंटी आलेत मैदानाच्या आतमध्ये. अपिले अंपायर सहमत नाहीयेत. हा देखील चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 59 षटकं संपली. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 वरती 28 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत. एकूण 6.
अशा मोठ्या फटक्यांची गरज अगोदर भरपूर होती बंटी स्पोर्ट्स टीमला. रिव्हर्सचा फटका तर चांगला होता, फिल्डर करणं झाली आहे चूक. झेल ड्रॉप. आणि या मॅचमध्ये आता मात्र औपचारिकता बाकी असणार आहे. दोन चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. दरम्यानचा हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. संघाची एकूण धावसंख्या 29 धावा. यावेळेचा हा फटका तर हवेत खेळले, तिकडे फिल्डर आहेत. जयेश करता जजमेंट चांगला आहे फलंदाज बाद. अशा प्रकारे मात्र ही मॅच जिंकले. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ करत असताना अतकुली संघाने मात्र हा सामना जिंकला. अभिनंदन टीम अतकुली. या मॅचचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच खेळाडू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश आहे. ज्याने अप्रतिम खेळ केला. पहिला इनिंगमध्ये धावा बनवल्या 14 आणि गोलंदाजी